आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने मोफत ENT तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 66 रुग्णांनी घेतला लाभ. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे हेच आमचे खरे समाधान. मनीषा मुनोत. श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत विविध रोग तपासणी शिबिरांच्या मालिकेत कान, नाक व घसा ENT तपासणी शिबिराचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सकाळपासूनच रुग्णांची गर्दी दिसून येत होती आणि प्रत्येक रुग्णाला अत्यंत काळजीपूर्वक सेवा देण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन आयोजक स्वर्गीय सुशीलाबाई पन्नालाल मुनोत मिरीवाला यांच्या स्मरणार्थ दिलीप मुनोत, ललित मुनोत, मदन मुनोत, प्रीतम मुनोत, प्रणव मुनोत, चंदन बालाजी मुनोत, अनिता मुनोत, मनीषा मुनोत, प्रियांका मुनोत, प्रिया मुनोत, रिदान मुनोत एवं मुनोत परिवार तसेच श्री पूजन इन्फ्रा अँड डेव्हलपर्स अहिल्यानगर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर अतुल तुपे, डॉक्टर सुकेशनी गाडेकर, डॉक्टर अझर शेख, डॉक्टर सूरज कर्डिले, संतोष बोथरा, डॉक्टर आशिष भंडारी, सुभाष मुनोत, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आयोजक मनीषा मुनोत यांनी भावनिक शब्दात सांगितले की रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेदना, चिंता आणि अस्वस्थता असते. मात्र येथे त्यांना योग्य निदान, वेळेवर उपचार आणि मानवी स्पर्श मिळाल्यानंतर ते हसतमुखाने परत जातात. हाच आमच्यासाठी सर्वात मोठा समाधानाचा क्षण असतो. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून अशा मोफत शिबिरांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय असून पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील. पुढे त्या म्हणाल्या की आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. लहान सहान त्रास मोठ्या आजाराचे रूप घेईपर्यंत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा तपासणी शिबिरांमुळे आजाराचे वेळेत निदान होऊन गंभीर परिणाम टाळता येतात. समाजातील प्रत्येक घटकाला परवडणारी व सुलभ आरोग्य सेवा मिळावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भगवान महावीरांच्या चरणी कोटेश्वर वंदन. आचार्य भगवान परम पूज्य आनंद ऋषिजी महाराज के चरणों में कोटेश्वर वंदन. आनंदान के पवित्र धरा पर विराजित परम पूज्य प्रवर्तक भगवान के चरणों में कोटेश्वर वंदन. इस आनंद हॉस्पिटल को, इस आनंद मंदिर को जिन्होंने सींचा है, जिन्होंने ढाला है और जिनकी प्रेरणा रही है, ऐसे परम पूज्य आदर्श ऋषिजी महाराज एवं संस्कार प्रणेता परम पूज्य आलोक ऋषिजी महाराज के चरणों में कोटेश्वर वंदन. और अहिल्यानगर की भूमि पर जो संत सती विराजमान है उनके चरणों में कोटेश्वर वंदन. आज का यह पावन दिवस 21 से 28 मार्च जो आचार्य भगवान की पुण्य स्मृति दिन रहा है, उसके अवसर पर आनंद हॉस्पिटल की यह हमेशा प्रेरणा रही है कि सभी के लिए यह शिविर आयोजित किया जाता है. और यह शिविर आज का यह कान, नाक, घसा का यह शिविर मुनोत परिवार को, जो हमारे सासू जी हैं श्रीमती सुशीलाबाई पन्नालाल जी मुनोत, इनकी हरदम सेवा कार्य के लिए प्रेरणा होती थी. और मुनोत परिवार ऐसे ही सेवा में परम पूज्य सभी भगवान की प्रेरणा से हम चाहते हैं कि सभी की सेवा करना चाहते हैं, लेकिन सेवा का अवसर कभी कभी मिलता है. ऐसा ही सेवा का अवसर आज आनंद हॉस्पिटल के माध्यम से मिला है. आनंद हॉस्पिटल हरदम ही आगे ही रहता है हर कार्य में, हर प्रेरणा में. यहाँ पर जो पीड़ित आता है, दुख लेके आता है और आनंद लेके यहाँ आनंद हॉस्पिटल के माध्यम से जाता है. चाहते तो ऐसा है कि हॉस्पिटल में कोई कभी दुखी आए ही नहीं, लेकिन जो आता है वो आनंद हॉस्पिटल के माध्यम से आनंद ही आनंद पाता है, आनंद ही आनंद पाता है. यहाँ का स्टाफ, डॉक्टर्स, कर्मचारी और जैन सोशल फेडरेशन के सभी कार्यकर्ता
हरदम अग्रसर होते हैं और हरदम कार्य करते ही रहते हैं। ऐसे ही कार्य करते रहो और कुछ सेवा का मौका हो तो मनोज परिवार को हरदम कहते रहो। इसी भावना के साथ आज का यह मौका कहना जरूर चाहूंगी कि बाबू भाऊ लोढ़ा इनकी वजह से आज का यह मौका, यह अवसर हमें प्राप्त हुआ है, लेकिन कुछ कारणवश वो आज आ नहीं पाए हैं। उनको भी बहुत 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 धन्यवाद और साथ ही साथ जैन सोशल फेडरेशन के सभी कार्यकर्ताओं को बहुत 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 धन्यवाद। ऐसी ही प्रेरणा हर एक के दिल में जगी रहे, इसी भावना के साथ जय आनंद, जय महावीर, जय। यावेळी डॉक्टर अतुल तुपे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कान, नाक आणि घसा यांसारख्या अवयवांचे आजार अनेकदा सुरुवातीला किरकोळ वाटतात, मात्र दुर्लक्ष केल्यास ते गंभीर होऊ शकतात. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार केल्यास मोठ्या शस्त्रक्रिया किंवा गुंतागुंती टाळता येतात. त्यामुळे नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याची सवय लावावी. ते पुढे म्हणाले की ही सेवा केवळ वैद्यकीयच नव्हे तर मानवतेची मोठी सेवा आहे. त्यांनी नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आणि वेळोवेळी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. आपण कान नाक घसा आजाराचे शिबिर आयोजित केले. यामध्ये सर्व प्रकारचे कान नाक घशाचे जे आजार आहेत त्याचे निदान केले जाईल. त्याचसोबत सर्व प्रकारच्या कान नाक घशाच्या शस्त्रक्रिया जसे कानाच्या पडद्याचे ऑपरेशन, वाढलेल्या नाकाच्या हाडाचे ऑपरेशन, टॉन्सिल हे सगळे सवलतीच्या दरात केले जातात. त्याचबरोबर आपल्या इथे ऑपरेशन थिएटरमध्ये कानाच्या ऑपरेशनसाठी उच्च प्रतीचा मायक्रोस्कोपचे 28 मायक्रोस्कोप अवेलेबल आहे. त्याच्याद्वारे आपण सर्व ऑपरेशन सवलतीच्या दरात करतो. तरी या सेवेचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा ही विनंती. थँक्यू. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की मनीषा मुनोत परिवाराचा हॉस्पिटलला तसेच जैन श्रावक संघाला नेहमीच मोलाचा पाठिंबा मिळत असतो. त्यांच्या सहकार्यामुळेच अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन अधिक प्रभावीपणे करता येते. समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे या भावनेतून हा परिवार सतत कार्यरत आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. 14वा मेडिकल कॅम्पचं पुष्पगुंफळ आज इथे करीत आहोत. आलेल्या सर्व रुग्णांचंही मी सहज स्वागत करतो आणि कान, नाक, घसा या ज्या डॉक्टरांच्या माध्यमाने आजचा कॅम्प होणार त्या डॉक्टरांच्याही हातून जास्तीत जास्त सेवा घडावी अशी त्यांच्या आचारशीतीच्या चरणी प्रार्थना करतो. आजचा मेडिकल कॅम्प यांच्या प्रायोजकत्वाशिवाय होऊ शकत नाही असे स्वर्गीय सुशीलाबाई पणालाजी मुनोत पेरीवाला यांच्या स्मरणार्थ श्री दिलीपजी, ललितजी, मदनजी, प्रीतमजी, प्रणवजी, सौ चंदनबाला, अनिताजी, मनीषाजी, प्रियंकाजी, सौ प्रियाजी आणि सर्व परिवाराच्या वतीने आजचा कॅम्प इथे होत आहे. आमच्या मनीषाताई मुनोत, आनंद ऋषीजी, आनंद धाम त्याच्यामध्ये फक्त एका दिवसासाठी किंवा चातुर्मास नाही पूर्ण वर्षभर जी सेवा देतात तर त्या सेवेचं मला वाटतं बरेच एखाद्याचे सगळे मुलं जे म्हणजे आई एक फक्त श्री जननी, श्रीला एक जननी म्हटलं जातं. जननी म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं नाही तर ती संस्काराला सुद्धा जन्म देते म्हणून तिला जननी म्हटलं जातं. आणि ते संस्कार त्याने त्यांच्या मुलांमध्ये दिल्यामुळे आज मुलं प्रतियश असे व्यावसायिक आहेत आणि त्यांची ही जी आई वडिलांची जी पुणे मुलांना मिळतं तर त्याचं हे उदाहरण मदन भाऊ आणि मनीषाताई हे आहे. आणि अशीच संत सेवा ती कधीच उपाशी ठेवत नाही. साधू संतांची जी काही आपण मनोभावे सेवा करतो ती कधी घडूशुद्ध होते, ती कधी उपाशी राहत नाही. ती आज काही तो करतो त्याचा निश्चित मोबदला मिळत असतो आणि तो मोबदला तुमच्या माध्यमाने नेहमीच पाहत असतो. आणि 24 hours 365 days साधू संतांच्या चरणी त्यांच्या काही सेवा असेल तर ती सेवा करण्याचं कार्य दोन्ही मदन भाऊ आणि मनीषाताई करतात. श्रावक संघाच्या ज्या सदस्य आहेत आणि अशी मनोभावी सेवा केल्याचं त्याचं फळ कुठंतरी देव देत असतं तर ते तुमच्या सुसंस्कारी आपण ते आहेत. आणि या आनंद ऋषी हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये आज आपण आलाच आपल्या सर्व परिवाराचं सहर्ष स्वागत करतो. कारण सगळी चांगली लोक एकत्र आल्यावरती चांगलं काम होऊ शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण आनंद ऋषी हॉस्पिटल आहे. आणि या आनंद ऋषी हॉस्पिटलच्या न भूतो न भविष्य असं जे काही सेवा कार्य आनंद ऋषी हॉस्पिटलचं आचारशीलीच्या कृपेने सद्भावनेने आणि मग आशीर्वादाने इथे होत आहे. त्यामध्ये आपल्या सगळ्यांची जी काही सेवा घडत आहे त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि पुढे भविष्यातही आपण वर्तमान भावी होण्यासाठी आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि सगळी जे काही सेवेचं कार्य आहे हे सगळ्यांनी मिळून करायचं. मनुष्याचा जो बाण आहे तो
त्यामुळे तो सगळ्यांनी मिळून पेलायचा आणि पुढच्या पिढीसाठी आपण एक चांगलं काहीतरी संघटनात्मक किंवा कन्स्ट्रक्टिव्ह काम आपण समाजासाठी देत आहोत. तर वर्तमान महावीर युनिव्हर्सिटीचे तिन्ही प्रोजेक्ट जे आपण ठरवले होते ते तिन्ही प्रोजेक्ट आता सुरू झालेले आहेत. त्यामध्ये पुढे भविष्यात सहयोग आणि सद्भावना यांच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणारे. फार फार धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी प्रभावीपणे केले, तर प्रकाश छल्लानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या शिबिरामध्ये एकूण 66 रुग्णांनी तपासणी व उपचाराचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन व औषधोपचार सुचवले. या उपक्रमामुळे परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत असून भविष्यातही अशा उपयुक्त आरोग्य शिबिरांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमुळे आरोग्य खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. व सौ चंदन बालाजी, अनिताजी, मनीषाजी, प्रियंकाजी, प्रियाजी या परिवारातर्फे आपल्याला आर्थिक सहाय्य मिळालेले आहे ते आमच्यासाठी या शिबिरासाठी. या शिबिराचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर सुकेशनी गाडेकर, डॉक्टर अतुल तुपे, डॉक्टर अजर शेख, सूरज कर्डिले या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व ऑर्थोपेडिस्ट किंवा जे सपोर्टिव्ह स्टाफ आहे या ENT या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपण आनंद शिशु हॉस्पिटलमध्ये नाक, कान, घसा तपासणी शिबिर आज करत आहोत. या शिबिरामध्ये आलेल्या आयोजकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचेही स्वागत करतो. सर्वप्रथम आपण